आजच्या सनई चौघडेच्या एपिसोडमध्ये सुरुवातीपासूनच एक खूप गोड आणि लक्ष वेधून घेणारा ट्रॅक पाहायला मिळणार आहे. कारण जयला ऑफिसमध्ये यायला उशीर झाल्यामुळे शरूचं मन कशातच लागत नाही आहे. शरू सारखी सारखी दरवाजाकडे पाहत असते. मनात विचारांची गर्दी सुरू असते. जयला फोन करू का की मेसेज करू, त्याची तब्येत तर ठीक असेल ना. पण पुन्हा स्वतःलाच थांबवत ती काहीच मेसेज करत नाही. मात्र तिची नजर सतत दरवाजावरच खिळलेली असते आणि शरूची ही अवस्था आकाशच्या नजरेतून सुटत नाही. आकाश तिला विचारतो, शरू काय झालं? मगापासून मी बघतोय तू सारखी दरवाजाच्या कडे बघतेस, कोणी येणार आहे का? आकाशला दुजोरा देत मॅक्ससुद्धा म्हणतो, हो मी पण तेच बघतोय. आता शरू थोडीशी गोंधळते आणि लगेच स्वतःची बाजू सांभाळत म्हणते, हो जय सर अजून आले नाही आहेत. हे ऐकताच आकाश लगेच तिला चिडवतो, म्हणजे तो येणार आहे म्हणून ते एवढी त्याची वाट बघतेस? हा प्रश्न ऐकून शरू आणखीच गोंधळते. चेहऱ्यावरचा भाव लपवत ती म्हणते, तसं काही नाही आहे, माझं थोडं काम होतं ते त्यांच्याकडे अडलं आहे, बाकी काही नाही. पण तिचं उत्तर ऐकून आकाश आणि मॅग एकमेकाकडे बघतात आणि हसू लागतात. कारण शरू काहीही म्हणत असली तरी तिच्या मनात जयसाठी काय चाललं हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. दुसरीकडे मात्र जयच्या आयुष्यात एक गोड क्षण येतो. जयला साक्षीचा मेसेज येतो आणि त्यानंतर तो शरूसाठी काहीतरी खास घेण्याचा निर्णय घेतो. जय आपली कार रस्त्याच्या बाजूला थांबवतो आणि थेट एका फ्लॉवर शॉपमध्ये जातो. तिथूनच तो शरूसाठी एक सुंदर सनफ्लॉवरचा बुके घेतो. आता प्रश्न हा आहे की जय शरूसाठी इतक्या आवडीने फुल का घेतोय? त्याच्या मनात शरूसाठी नक्की काय भावना निर्माण झाली आहे? थोड्याच वेळात जय ऑफिसमध्ये पोहोचतो आणि जयला पाहताच आत्तापर्यंतची त्याची वाट पाहणारी शरू लगेच त्याच्याकडे जाते. काळजीने त्याला विचारते, काय रे बरा आहेस ना? आता तुझी तब्येत कशी आहे? शरूची एवढी काळजी पाहून जय हसतो आणि म्हणतो, एकदम टकाटक. त्यावर शरू त्याला चिडवत म्हणते, तू आहेस म्हणून सोडते, पण दुसरं कोणी असतं तर मी म्हटलं असतं. त्या शब्दावर फक्त माझा आणि माझा अधिकार आहे. आणि हे ऐकताच दोघेही हसायला लागतात. पण इथेच त्यांच्या नात्यातला आणखी एक सुंदर क्षण पाहायला मिळतो. शरू जयला महाराजांची उदी लावते. ती म्हणते, आईने तुझ्यासाठी दिले आहे, तुझ्याकडे ठेव, आता तुला काहीच होणार नाही, स्वामी तुझं रक्षण करतील. असं म्हणत शरू प्रेमाने ती उदी जयच्या हातावर ठेवते आणि शरूची ही काळजी पाहून जयच्या चेहऱ्यावरही एक वेगळंच हसू येतं. मग जयसुद्धा तिला म्हणतो, मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. तो शरूसाठी आणलेलं सुंदर सनफ्लॉवरचा बुके तिच्या हातात देतो. बुके पाहून शरूच्या चेहऱ्यावर थोडं हसू उमटतं. ती म्हणते, काय हे, याची काही गरज नव्हती. आपल्या माणसांना थँक्यू म्हणत नसतं आणि तू तर आता माझी फॅमिली आहेस. शरूच्या या एका वाक्यामुळे जय आणि शरूचं नातं किती मूठ पुढे आलं हे अगदी स्पष्ट होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरूसोबत असताना जय फक्त तिच्याकडे बघत राहतो आणि त्यांच्या डोळ्यातलं ते प्रेम, शरूची जयसाठी असलेली काळजी आणि दोघांमध्ये वाढत जाणारी ही जवळीक पाहून आता एकच प्रश्न पडतो, जयच्या मनात शरूसाठी खरंच प्रेम निर्माण झालंय का? आणि शरूच्या मनात दडलेल्या भावना जयला कधी समजणार? कारण आता या दोघांच्या नात्याची कहाणी एका अशा वळणावर आली आहे जिथे मैत्री, काळजी आणि प्रेम यांच्यातलं रेषा कधी धूसर झाली आहे. पुढे आणि जय आणि शरूच्या प्रेमाचे नक्की काय होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे.